पहा मस्त असे क्रिस्पी झणझणीत खमंग आपले वडे तयार झालेले आहेत। एक वडा मी असा तोडून दाखवते। बघा काय मस्त भन्नाट झालेला आहे। हा कुरकुरीत वडा आणि हा थोडा चुरा, ही झणझणीत मिरची। बघा आपला वडापाव खायला तयार झालेला आहे। नमस्कार, मी सोनाली राजेश भोसले आणि तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनल मध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राची आन बान शान आणि मुंबईची जान खमंग झणझणीत चटपटीत वडापाव कसा करायचा हे दाखवणार आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना आवडतो तो हा वडापाव। चला आमच्या किचन मध्ये लगेचच बनवूया। खमंग झणझणीत चटपटीत वडापाव बनवण्यासाठी मी पाऊण किलो बटाटे उकडून ते असे स्मॅश करून घेतलेले आहेत। वडापावसाठी आता मस्त झणझणीत मसाला बनवूया। ह्याच्यासाठी मी 12 ते 15 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 4 लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतल्यात आणि 2 इंच आलं कट करून घेतलंय। मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे वाढवू पण शकता। आता हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊया। हा मसाला मी मस्त वाटून घेतलाय बारीक। आता भाजीला अगदी खमंग चटपटीत फोडणी देऊया। कढईमध्ये मस्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचे। त्याचबरोबर अर्धा चमचा राई घालायची आहे आणि यामध्ये मस्तपैकी कढीपत्त्याची पानं घालायची। ती छान तडतडली की त्यामध्ये हा हिरवा मसाला घालायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे। आता मसाल्यात थोडी हळद घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद आणि ही बटाटे याच्यामध्ये घालूया। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मस्त मसाल्यामध्ये ही भाजी परतून घेऊया। अशी व्यवस्थित ती परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीला छान खमंगपणा येतो आणि आपला बटाटा वडा एकदम टेस्टी बनतो। मस्त खमंग झणझणीत बटाटे वड्याची भाजी तयार झाली आहे। आता ही थंड करून घेऊया आणि आता बेसन पीठ मिक्स करून घेऊया। अर्धा किलो बेसनचं पीठ घ्यायचंय, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद घालायची आहे आणि अगदी चिमटीभर सोडा घालायचा। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे पहा अशा प्रकारे पाणी घालून असं व्यवस्थित आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही, अशा प्रमाणे ह्याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे। हे बघा बेसन आपलं छान भिजवून झालेलं आहे। आता आपण पहिल्यांदा लसूण चटणी बनवून घेऊया। कढईमध्ये मी मस्त तेल तापवलंय। आता यामध्ये सर्वप्रथम आपण अशा पद्धतीने चुरा बनवून घेऊया आणि या चुऱ्यापासूनच आपल्याला झणझणीत लसूण चटणी बनवायची आहे। या चुऱ्याने आणि लसूण चटणीने वडापावची टेस्ट एकदम भन्नाट होऊन जाते। मस्त कुरकुरीत आपल्याला हा चुरा फ्राय करून घ्यायचा आहे। चुरा छान कुरकुरीत फ्राय झालेला आहे। हा आता ताटात काढून घेते आणि याच्यापासून मस्त आपण चटणी बनवूया। चुरा थंड करून मी एका ब्लेंडर जार मध्ये घेतलाय। त्याच्यामध्ये मिरची पावडर घालतेय, थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये हे लसूण किसून घेतलंय ते घालायचंय आणि आता हे मस्त ब्लेंड करून घ्यायचं। हे पहा मस्त झणझणीत लसूण चटणी तयार झालेली आहे। बटाटे वड्याच्या भाजीचे मी असे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही गोळे करू शकता। आता हे मस्त फ्राय करून घेऊया। एक एक वडा बेसनाच्या पिठात डीप करून अगदी अलगद असा तेलात सोडायचा आहे। आणि दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचं। हे पहा दोन्ही बाजूने मस्त मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहे। बघा किती छान फुललेले आहेत आणि किती छान कुरकुरीत दिसत आहेत। हे बघा दोन्ही बाजूनी वडे आपले छान फ्राय झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। हे पहा आणि आता हे काढून घेऊया। आणि असे सर्व वडे आता फ्राय करून घेऊया। वडे तर तळून झालेत, आता मिरच्या तळूया।
मिरचीला थोडीशी चीर पाडून या गरम तेलामध्येच या थोड्याशा अशा परतून काढून घेऊया। या पहा अशा तळून झाल्या की या काढून घेऊया। पहा मस्त असे क्रिस्पी झणझणीत खमंग आपले वडे तयार झालेले आहेत। एक वडा मी असा तोडून दाखवते। बघा काय मस्त भन्नाट झालेला आहे। मिरचीमध्ये थोडंसं मीठ मिक्स करून घेऊया। आता आपली मिरची सुद्धा तयार आहे, लसूण चटणी तयार आहे, चुरा तयार आहे। आता वडापाव तयार करून घेऊया। पावावर ही मस्त अशी लसूण चटणी ठेवूया, त्याच्यावर हा कुरकुरीत वडा आणि हा थोडा चुरा असं मस्त बंद करूया आणि त्याच्यासोबत ही झणझणीत मिरची। बघा आपला वडापाव खायला तयार झालेला आहे। बघा तुमच्या, आमच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या आवडीचा मस्त झणझणीत चमचमीत वडापाव तयार झालेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।